अंकांवर धावफलक टीम हमरापूर हा संघ आपण पाहताय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता युवराज या गोलंदाजाला आणलं गेलंय. चांगल्या पद्धतीची इथून गोलंदाजी झाले. 3 षटकागणिक ते कंट्रोल विशेष करून पाहायला मिळाले. पहिल्या षटकच्या अखेर इनामदार विकेट मिळवल्या गेल्या 2 महत्वपूर्ण आणि त्यानंतर दुसरं षटक संदीप सांबरेचं ते देखील निर्णायक हाताळलं गेलं. वसंत सांबरे तिसऱ्या षटकागणिक आणि युवराज या चौथ्या षटकागणिक गोलंदाजी मार्गवर बॅकअप दिले हाताळली. सरळ चेंडू निघून जायला यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. बन फॉर द ओव्हर असा इशारा पंचांच्या माध्यमानं यावेळेस दर्शवला गेलाय. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. युवराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फुलर लेंथ हाताळली. परिपूर्ण थोडस निलेश कुठेतरी फॉर्म शोधण्याकरिता स्वतःला सावरतायत, परंतु आता इथून जास्त वेळ शिल्लक राहिला नाही. फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. दिनेश याला आपण पाहताय. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगलं कनेक्शन आहे. मुबारक खान यांना बिट करून चेंडू सरळ निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील यावेळेस दिनेशच्या बॅट मधनं धावा. 4 चौकार. जाऊन पोहोचेल. 34 या अंकांवर हे धाव फलक. पुन्हा एकदा सरबाटचा उपयोग केला जाईल. गरंगळ चेंडू अगदी निघून येतोय या लॉंगॉनच्या दिशेने. मुबारक खान चेंडूला उचलून फील्ड करतील. तत्पूर्वी सिंगलला डबल धावेमध्ये इथून परावर्तित केले जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 36 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. प्रयत्न असेल की 40च्या वर जाण्याचा टीम हमरापूर या संघाचा. पाठच्या आतली कडा आणि नेम चुकला. आता धाव घेण्याचा मानस आहे. एकेने दिनेशला बाद व्हावं लागेल. सॅक्रिफाईस विकेट. शेवटचा अंतिम चेंडू जो फेस करेल रोहित. विकेट मिळतंय. धक्का क्रमांक 4 टीम हमरापूर संघाला. दिनेशचा खेळ झालाय समाप्त.